समय अनुकूल आला की लोक किंमत देतात, प्रतिकूल आला की तीच लोक ज्यांच्यावर सगळ्यात जास्त आपला विश्वास असतो ती लोक सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडून बाजूला जातात. आपण कालपर्यंत ऐकलंय हे. कठीण प्रसंगाच्या वेळेला फक्त माणसाने शांत राहावं, फक्त शांत राहावं, नीट लक्ष करा. शिष्याने आपल्या गुरुची आपल्या कानाने निंदा कधीच ऐकू नये. माझं बोलणं कळतंय? शिष्याने आपल्या गुरुची कानाने निंदा कधीच ऐकू नये. कोणी करत असेल तर त्याचा विरोध करावा, आणि विरोध करण्याची ताकद नसेल तर तिथून निघून जावं. पण आपल्या कानाने आपल्या गुरुची निंदा कधीच ऐकायची नाही. खरा शिष्य असेल तर, डुप्लिकेट असेल तर सोडा, त्याचा विषय सोडा. भक्त असेल देवाचा तर त्या भक्ताने आपल्या देवाची कोणी जर निंदा करीत असेल तर त्याने तिथं थांबू नये. विरोध करता येत असेल तर विरोध करावा, नसेल विरोध करता येत तर निघून जावं. पण आपल्या देवाची, ज्याचे आपलं आराध्य आहे, आपण ज्याच्यावर भावना आहे आपली, त्या देवाचा कधीच महाराज निंदा आपल्या कानाने ऐकायची नाही. तसं एखादी पतिव्रता माऊली असेल तर आपल्या मालकाबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर ते ऐकू नये. मायबाप, सती मातेला आपल्या मालकाचा अपमान सहन झाला नाही. लक्षात येते? कुणासाठी देह समर्पित केला सती मातेने? यज्ञात उडी का मारली? त्याचं उत्तर एकच आहे, आपल्या मालकाला पूजेचं स्थान नाही. आपल्या मालकाला जिथे किंमत नाही तिथं जाऊ नये. अजून एक वाक्य बोलू. ज्या माणसाच्या घरी गेल्यानंतर आपल्याला बघितल्या बघितल्या कपाळावर आट्यापिट्या पडत असतील, त्याच्या घरी सोन्याचा धूर निघत असला तरी शहाण्या माणसाने त्याच्या घरी चहात काय मी म्हणतो पाय सुद्धा टाकू नये. म्हणजे एखाद्याचं झोपडी असेल, एखाद्याचं गरीब असेल, त्याच्यावर पत्र डोक्याला लागत असतील, त्याच्या घरी खायला काही नसेल, पण तुम्ही त्याच्या घरात गेल्यानंतर त्याला जर आनंद वाटत असेल की वा लई दिवसानं भेट झाली, आनंद वाटला, तुम्ही आलात, बरं झालं, तर अशा गच्या घरी खायला न मिळू द्या. पण प्रेम जर असेल तर माणसाने निश्चित जावं. मायबाप, जिथे आदर नाही, जिथे सन्मान नाही, तिथे जावं. तुका म्हणे जया, ज्याला आपल्याला बघितल्यावर जर तिरस्कार वाटत असेल तर त्याच्याकडे जायचं कशाला जाता? सतीने आम्हाला हे शिकवलं. जिथे आपल्या माणसाचा सन्मान नाही, जिथे आपल्या मालकाची किंमत नाही, तिथे भलेही महाराज किती काही असो, जाण्यात काय अर्थ आहे महाराज? सतीने यज्ञामध्ये देह समर्पित केला. समर्पित केल्याच्या नंतर महाराज सगळीकडे सन्नाटा पसरला. सतीने ते आपलं देह समर्पित केला महाराज. त्याच्यानंतर पण मराईच्या वेळेला सतीने मनामध्ये एकच इच्छा धारण केली होती. मराईच्या वेळेला वासना होती की सतीने मराईच्या वेळेला वासना अंतःकरणात प्रकट केली होती की पुढच्या जन्मी मला भगवान शंकरासारखा पती मिळाला पाहिजे. जन्मच्या जन्म माझे शिवाच्या चरणावरती माझं जीवन समर्पित केलेलं आहे. शिवाशिवाय दुसऱ्याचं स्थान नाही माझ्या अंतःकरणामध्ये. मनामध्ये भावना आहे की मला भगवान शिवजी मिळाले पाहिजे. आणि शास्त्र असं सांगतं, वासना जशी तुम्ही जशी वासना घेऊन मराल तसा जन्म पुढचा मिळतो. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, आपण ऐकलंय. सती देह समर्पित केल्याच्या नंतर भगवान शिवजी क्रुद्ध झालेले होते. वीरभद्राने विनाश केलेला होता. आणि त्यानंतर सगळे महाराज देवतांनी विचार केला, यज्ञ अपूर्ण राहू नये, यज्ञ पूर्ण केला पाहिजे. यज्ञ पूर्ण करण्यासाठी म्हणून सगळे देवता मिळून महाराज कुठे गेले? भगवान शिवजीकडे गेले. भगवान शिवजीकडे गेले. भगवान शिवजी ध्यानस्थ बसलेले असताना ब्रह्मदेव नारदजीला सांगत होते, नारदा मीही त्यांच्यामध्ये होतो, देवतामध्ये. भगवान शिवजी ध्यानस्थ बसलेले होते. आणि ध्यानस्थ बसलेले असल्या कृपाळू असणाऱ्या शिवजीचं सांगू, जीवन जर सुगंधित व्हायचं असेल तर सकाळी उठल्या उठल्या, दुपारी, संध्याकाळी, प्रत्येक क्षणाला महाराज भगवान शिवाचं चिंतन केलं पाहिजे. महाराज